बाबा कर कर बसा. काय बघताय? तुमचंच घर आहे, त्याला जमते तसं करतोय तो. बाबा अरे वा, वा वा. हे कशाला लावून ठेवलं? बंद कर, रात्री लावतो. हो काय रे अविनाश, म्हणजे काय? दाखवायला लावलं ना. माझ्या दादाला पण अशीच सवय होती. माझे बाबा इंजिनियर म्हणायचे त्याला. काय योगायोग आहे नाही. म्हणजे लहानपणी मलाही अशीच सवय होती आणि माझेही बाबा मलाही इंजिनियरच म्हणायचे. बरं मला एक सांगा, तुम्ही बाहेर अशी दगड का मारत होतात? नाही, लोकांवर नाही. विराट वर दगड मारत होते मी. त्यांनी सगळ्याचा नाश केला. त्याला शिक्षा झालीच पाहिजे. मी शिक्षा देणार त्याला. नाही, धडा आपल्याला सर्वांना शिकवायचंय त्याला. अशी लोकांना दगड मारून शिव्या देऊन काय होणार आहे? असं शिव्या देऊन स्वतःचं तोंड खराब करण्यापेक्षा आपण काळूबाईचं नामस्मरण करूया, आपण नामस्मरण वाढवूया. मी ते ठरवलेलं आहे आता. अखंड काळूबाईचं नामस्मरण करायचं, गावातल्या लोकांना काळूबाईचं महत्त्व पटवून द्यायचं, तिच्या भक्तीच्या मार्गाला लावायचं. आणि संपूर्ण गाव एकदा भक्तिमय झालं ना की विराटचं महत्त्व, त्याची शक्ती आपोआप संपुष्टात येईल. विराट संपून जाईल, नका काळजी करू तुम्ही. बरं, त्या संदर्भात गावातल्या काही लोकांना मी भेटून येतो. काय नको नको बाबा, का? आपण कोणी बाहेर नको जायला. आर्याताई बजावून गेली की घराच्या बाहेर कोणी पडू नका म्हणून. जे काय करायचं ना ते आपण ताईला विचारूनच करूया, ठीक आहे? खरंच आजी, आज खूप बरं वाटतंय मला. बघ पोरी, शेवटी सत्याचाच विजय झाला ना. आणि शालिनी मनानं वाईट नाहीये ग. त्या विराटच्या प्रभावाखाली आहे ना, म्हणून समद घरे असंच वागतया. तो विराट जेव्हा त्यांच्या आयुष्यातून निघून जाईल ना, तेव्हा समद घर आनंदी होईल बघ, सांगते मी तुला. मला तर वाटतंय सई गेली, शालिनी तुझ्याशी चांगली वागली, ही त्या सगळ्याची सुरुवातच आहे ना. झालं ते चांगलंच झालंय. बरं आर्या, आपल्याला ना असं एवढ्यानं हुरळून जाऊन चालणार नाही. इथं कुणाचा बी कसला बी भरवसा नाही बघ. हा समजा देखावा असला म्हणजे तू बोलून जाऊ नकोस. हा, नाही ग सुशले, सईचं प्रकरण अगदी ताजं आहे, तेव्हा लगेच समजा असं नाटक नाही करू शकणार घरातली लोक. आणि सगळ्यांनी पाहिलं आहेस ना, सगळ्यांना चांगलं समजलं असेल बघ की सई कशी वागत होती आणि आर्या कशी वागते. त्यांच्यावर थोडा तरी परिणाम झाला असेलच ना. आणि मला वाटतंय सगळ्यांच्या मनातला चांगुलपणा थोडा तरी जागा झाला असेलच की. तेव्हा पोरी, मला काय वाटतं माहिती, काळूमाईची आपल्या घरात पुन्हा प्रतिष्ठापना करण्याचा विचार कर. हीच योग्य वेळ आहे. पराई, काळूबाईची मूर्ती घरात स्थापन करायची म्हणजे मूर्ती लागणार, आणि ही मूर्ती आणायची कुठनं? सांगते ना, त्यांनी नेहमी म्हणायचे बघ, काळूमाई आपल्या पायानं चालत येते. तशी ती आली बी होती. पण सुरेंद्रन माधवन तिच्या मूळ जागेवरून तिला हलवलं आणि त्या विराटच्या सांगण्यावरनं तिचं विसर्जन बी करायला निघाले होते. पण मूर्तीमध्येच गायब झाली. काय? वय, अगं तेच तर सांगते. मूर्ती जी गायब झाली ती कुठे गेली कुणालाच कळलं नाही. मी आधीच खचले होते.
मालक नुकतेच केलेले आणि जी काळूबाई माझा आधार होती ना, तिला घरात नाही या पोरांनी आधीच हलवलेलं. पण आता तीच काळूबाईची मूर्ती परत आणावी लागत. ती वाट बघत असेल आपली. पण आजी, ती मूर्ती कुठे असेल याचा काही अंदाज आहे तुम्हाला? नाही का, नाही माहिती. शोधावी लागेल ती आपल्याला. शोधेन मी, नक्की शोधेन. आणि पुन्हा तिची आपल्या देवघरात स्थापना करेन. आपल्याला तर त्या मूर्तीविषयी काय बी ठाऊक नाही, मग ती शोधणार कशी? काय झालं? मानते काय झालं? अहो सॉरी म्हणायचं होतं. हा? अहो तुमच्या पोलिसी डोक्याने समजा बरोबर ओळखलं होतं. नाही म्हणजे सईच्या बाबतीत सगळं खरं सांगत होतात तुम्ही. लईच चॅप्टर निघाली ती. चोरावर मोर बनत होती. नाहीतर काय, आपल्याला वाटत होतं की ती आपल्याला उपयोगी पडत, पण नाही, ती तर आपलाच वापर करून घ्यायला निघाली होती. आर्याने वाट लावली तिची. तिचं खरंच समजून समोर आलं. असं वाटतंय जाऊन तिला थँक्सच म्हणावं. हो राहू द्या, त्या आर्याचं कौतुक मला सांगू नका. तसं बी सईचं बदललेलं वागणं मला आधीपासूनच जाणवत होतं. शत्रूचं कधी कधी कौतुक करायचं असतं, त्याला बी थँक्स मानायचं असतं, तरच आपल्याला कळतं की आपण किती पाण्यात आहोत ते. हे समजा बरोबरच म्हणताय तुम्ही, पण त्या आर्याच्या बाबतीत जास्त नरम पडू नका. सईच्या बाबतीत बघितलं ना काय झालं. त्या सईला आपलं आपलं म्हणून पलटली ना ती आपल्यावरच. आर्या बरोबर बी तसंच होणार. लई भोळेपणाचा आवा आणत असते ना घरातल्यांसमोर. आता तिची मोहिनी फक्त अमोक भाऊजींवरच नाही तर आई साहेबांवर बी पडायला लागली. म्हणजे काय म्हणायचंय तुला? म्हणजे आई साहेब जरा जास्त सॉफ्ट व्हायला लागल्या त्या आर्याच्या बाबतीत. होय, आजच जाणवलं मला. आज तसा अनुभव आलाय मला. आज मी आणि आई साहेब दादासाहेबांसाठी सूप बनवायला किचन मध्ये गेलो होतो. तेव्हा मॅडम होत्या किचन मध्येच. आम्ही जसं आलो तसं आई साहेबांना काय म्हणायला लागली, आई साहेब माझं राहू द्या, तुम्ही तुमचं सूप बनवून घ्या म्हणून. तसंच म्हणायला पाहिजे तिने. वय तसंच म्हणायला पाहिजे, पण जे आई साहेब म्हणाल्या ना ते आई साहेबांनी नको म्हणायला हवं होतं. काय? आई साहेब असं म्हणाल्या की नाही, तुझं काम करून घे, आम्ही आमचं करू नंतर. आणि असं बोलून निघून गेला सरळ तिथून. काय सांगतेस? हे बरोबर नाही. हे सगळं वाढायच्या आधी आपल्याला हातपाय हलवायला पाहिजेत. जसं आज सईला घराच्या बाहेर काढलंय तसंच लवकरात लवकर आर्याला बी बाहेर काढायला पाहिजे, तरच. चांदीचा छल्ला आणि तिजोरीच्या किल्ली मालतीच्या कमरेला येतील. आता कसं बोललीस? सावली
लाख्या सुराची सावली. आता रडणं किंचाळणं कायमचं बंद करायचं. हे रडणं किंचाळणं संपलं आता तुझ्या आयुष्यातून. आता जे रडलीस किंचाळलीस ते तुझ्या आयुष्यातलं शेवटचं रडणं. तू आता सामान्य माणूस रडणार आहेस. तू आता विराटची शिष्य आहेस. गुरूंचे गुरु विराट गुरु, मी आजपासून कायमची तुमची शिष्या झाले. आता एकच काम करायचं फक्त. काळूबाईचं असतं आर्या नष्ट करायचं तिला. ह्यापुढे आर्याला संपवणं हेच माझं ध्येय असेल. अमुक किंवा पाटलांशी माझा काहीही संबंध नाही. आणि आर्याला कायमची नाही तर रोज तिळतिळ मारणार आहे मी, असं वचन देते मी तुम्हाला. सावली लाख्या सुराची सावली. तो चौथरा मला स्वप्नात सारखा सारखा का दिसतोय? पौष पौर्णिमेच्या सगळ्या विधी तर मी व्यवस्थित पूर्ण केल्यात, मग पुन्हा का चौथरा दिसतोय? काय अर्थ असेल? काहीच कळत नाहीये. उद्या आजींशी बोलायला हवं, त्या काहीतरी संगती दाखवतील. आर्या, आर्या, आर्या.
आजोबा सुखी भव, यशस्वी भव. तुला पुन्हा एकदा भेटताना खूप आनंद होतोय मुली. मला सुद्धा तुम्हाला भेटून खूप छान वाटतंय. एका वेगळ्याच मायेच्या छत्रछायेखाली आली असं जाणवतं. आजच्या भेटीत माझ्या मनातही विशेष आनंद आहे. असंख्य संकट येऊनही तू आपल्या ध्येयापासून मागे हटत नाहीयेस. देऊळ तर उघडलंसच, पण हंबीररावांच्या घरात काळूबाईची पुन्हा एकदा प्रतिष्ठापना करण्यासाठी धडपडतेस. वा, छान. हो आजोबा, पण हलवलेली मूर्ती कुठे सापडणार हा प्रश्न पडलाय ना तुला? हो, आणि आता जंगलातला चौथरा दिसला मला स्वप्नात. हो, मीच दिला होता तो संकेत. आता तुला सर्व काही उलगडून सांगावंच लागेल. थँक्यू आजोबा, तुम्ही नेहमी माझ्या मदतीला धावून येता. येणारच. काळूबाईच्या सेवेचा वसा पूर्ण करायचा आहे मला, आणि माझे शब्दही खरे करायचे. शिवाय यावेळी तुला भेटण्याची ओढच अधिक होती. माझ्या अविनाशची तू सुटका केलीस, त्याची आणि मंदाची भेट घालून दिलीस. हा नश्वर देह सोडताना माझ्या लेकरांची झालेली ताटातूट माझ्या जिव्हारी लागली होती. त्यांची पुन्हा भेट व्हावी आणि अविनाश पुन्हा काळूबाईच्या सेवेत यावा, यासाठी माझा जीव तळमळत होता. आणि त्या दोन्ही गोष्टी तुझ्यामुळे साध्य झाल्यात बाळा. काळूबाईच्या सेवेतली इतक्या वर्षांची साखळी अविनाशपाशीच तुटली होती, ती तू जोडलीस. फार आनंद झालाय मला. मला सुद्धा खूप आनंद झाला. तुम्हाला दिलेला शब्द मी पूर्ण करणं, काळूबाईची पुनर्स्थापना करणं, आपलं विस्कटलेलं कुटुंब पुन्हा एकत्र आणणं, आणि विराटचा नाश करून तुम्हाला आणि हंबीरराव पाटलांना न्याय मिळवून देणं, हेच ध्येय आहे आता माझं. अगदी बरोबर. आणि मोठ्या धीराने तू त्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करते आहेस. पण अजूनही खूप बाकी आहे. हे काम वाटतं तितकं सोपं नाहीये. तू त्या मूर्तीचा शोध घेणार आहेस. मी तुला दिशा तर दाखवेनच, पण त्या मूर्तीपर्यंत पोहोचून ती परत आणेपर्यंत 100 अडथळे येतील. येऊ दे, मी माझ्या निश्चयावर ठाम आहे. तुम्ही आणि काळूबाई आहातच की माझ्या पाठीशी. आजोबा, मला फक्त सांगा की मी त्या मूर्तीपर्यंत कसं पोहोचू. सांगतो. पाटलाच्या घरातून काळूबाईची मूर्ती माधव आणि सुरेंद्र यांनी विसर्जनासाठी नेली होती, पण रस्त्यात त्यांनी कुठेतरी ती मूर्ती ठेवली आणि तिथूनच ती गायब झाली. पण कोणत्या रस्त्यावर आणि कुठे ठेवली याचा प्रत्यक्ष साक्षीदार माझा अविनाशच आहे. बाबा? हो. आता यापुढे मूर्तीपर्यंत पोहोचण्याची पुढची दिशा तोच तुला दाखवेल. इतकी वर्ष अविनाश काळूबाईचं नाव देखील घेत नव्हता. उलट तुम्हाला देखील नाव घेण्यापासून रोखत होता. यात त्याचा बराच पुण्यक्षय झालाय, आणि तो क्षय भरून काढणं एक पाप म्हणून माझी जबाबदारी आहे. म्हणूनच काळूबाईच्या पुनर्स्थापनेच्या कार्यात अविनाशचा हातभार लागावा यासाठी मी प्रयत्न करतोय. तुला या कार्यात यश मिळो मुली. थँक्यू आजोबा. काळूबाईच्या नावानं सांग भलं. शुभम भवतु. खूप बरं वाटलं आजोबा. असंच भेटाल ना परत? मनावरचं मोठं दडपण गेलं. आई काळूबाईची मूर्ती कुठे सापडेल याबद्दलचा महत्वाचा क्लू सापडला.
आता उद्या बाबांना जाऊन हे सगळं सांगते. खूप आनंद होईल त्यांना. थँक्यू आजोबा. काळूबाईच्या नावानं सांग भलं.